Good morning, student. Today we have learned next method for solving quadratic equation. In last period we have seen factorization method for solving quadratic equation, and here we have to learn completing sphere method. Completing the sphere. Solution of a quadratic equation by completing the sphere. We have to take here first example. X square minus x minus 20 is equal to 0. Given quadratic equation. बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण कोणतं आहे? x वर्ग वजा x वजा 20 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवायचं आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे काय? तर कोणत्या तरी एका बाजूला कंप्लीट स्क्वेअर अशी टर्म तयार आणि त्याच्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट घेऊन त्याचे रूट्स काढणे. मग या ठिकाणी जर आपल्याला कंप्लीट स्क्वेअर तयार करायचा असेल तर काय करायचं लक्षात घ्या. x स्क्वेअर मायनस x इज इक्वल टू 20. हे जे मायनस 20 आहे थर्ड टर्म पुढे न्यायची प्लस 20 होईल. आता याला कंप्लीटिंग स्क्वेअर करायचं. मग याला कंप्लीटिंग स्क्वेअर करत असताना या ठिकाणी थर्ड टर्म आपल्याला घ्यायची. थर्ड टर्म कोणती असते लक्षात घ्या. त्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 into coefficient of x bracket square. 1/2 into coefficient of x is -1 bracket square minus 1/2 bracket square is equal to 1. It means third term is 1/4. Then by adding 1/4 to both sides of an equation. Adding 1/4 to both sides of an equation. बघा तिसरं पद 1/4 आलं. पण 1/4 समीकरणाच्या काय करायचं दोन्ही बाजूंमध्ये मिळवायचं. या ठिकाणी काय ना x वर्ग वजा x अधिक 1/4 बरोबर 20 अधिक 1/4. दोन्ही बाजूमध्ये मिळवलं. आता ही जर टर्म तुम्ही पाहिली तर दिस इज अ परफेक्ट स्क्वेअर. Perfect square trinomial. Why it is a perfect square? Because x square is a x square, and here 1/4 means 1/2 square. Remember, x square minus x, here 1/2. Here by cross multiplication, 20 into 4, 80 plus 1 divided by 4, it means 81 by cross multiplication. दीर्घ गुणाकार करा. 20 × 80 गुणिले 1 येतो. 80 अधिक 1 81. 81 छेद. मग हे ट्रायनॉमियल कशाचा वर्ग आहे कसं ठरवायचं बा. तर याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x, या मिडलचं साइन घ्यायचं मायनस, आणि याचं स्क्वेअर रूट काय घेतलं आहे आपण. याचं स्क्वेअर रूट घेतलं, याचं साइन घेतलं की 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81 by one side is a perfect square and our method is completing the square. Therefore x minus 1/2 bracket square is equal to 81/4. Then taking square root of both sides. बघा दोन्ही बाजूचं काय घ्या वर्गमूळ घ्या. Square root of both sides. Here square root x minus 1/2. But we know that square root is positive or negative. 81 square root 9 and 4 square root 2. 81 चं वर्गमूळ 9 येतं आणि 4 चं वर्गमूळ किती रे. आता यानंतर पहा प्लस मायनस घेतल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल x वजा 1/2 बरोबर 9/2 और x minus 1/2 is equal to minus 9. By changing the sign, x is equal to 9/2 plus 1/2, or x is equal to 9/2 minus 9/2 plus 1. By adding these two, minus the plus
या मायनसचा प्लस झाला तर याची ॲडिशन करा. x is equal to 9 plus 1 divided by or x is equal to minus 9 plus 1 divided. Then x is equal to 9 plus 1 10 by 2. And here minus 9 plus 1 8 by 2 means 4. Or here x is equal to 5 or x is equal to 4. It means x is equal to 5 and x is equal to 4 are the roots of given quadratic equation. Therefore solution is 5, 4. In this way we can solve the given quadratic equation by calculating square. Remember that first third term is goes to the right side. तिसरं जे पद असेल ते उजव्या बाजूला न्या. त्यानंतर हे जे दोन पद आहेत हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. थर्ड टर्मचा 1/2 गुणिले x चा सगुणक कंसाचा वर्ग. ही थर्ड टर्म काढल्यानंतर दोन्ही बाजूमध्ये ती थर्ड टर्म मिळवा. मिळवल्यानंतर या बाजूचे जे ट्रायगोनोमियल आहे ती परफेक्ट स्क्वेअर होते. तो कशाचा स्क्वेअर आहे कसं ठरवायचं. पहिल्याचं वर्गमूळ घ्यायचं, मग त्याचं चिन्ह घ्यायचं, याचं वर्गमूळ त्याचा स्क्वेअर असतो. अशा पद्धतीने घेतल्यानंतर तुम्हाला टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या आणि हे केल्यानंतर व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून तुम्हाला त्याचं सोल्युशन काढता येतं. दिस वे we can solve the given quadratic equation by calculating square. Then we have to study here another type of example. In that example, there is a coefficient of x square is other than. नंतरचा एक्झाम्पल जे आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये x वर्गाचा सगुणक हा 1 पेक्षा कसा असतो वेगळा असतो. ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. पहा एक्झाम्पल आहे 2y square. Second example we have to study 2y square plus 9y plus 10 is equal to 0. In this example, how can we solve? Remember that in this type of quadratic equation, first make the coefficients of y square is 1. How can we make the coefficient of y square is 1? By dividing all the terms by coefficient of x square. बघा या उदाहरणामध्ये काय करायचं तर y स्क्वेअर चा सगुणक 1 करायचा. तर कसं करताय पहा. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन या पूर्ण वर्ग समीकरणाला या y वर्गाच्या सगुणकाने भागायचं. y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू डिवाइडिंग. कितीने डिवाइड करावं लागेल पहा. 2 ने डिवाइडिंग both sides. Or suppose that 2y square plus 9y is equal to minus 9. Third term goes to right side and then divide. Dividing both sides. Dividing both sides by आता 2 ने डिवाइड करा. याला जर 2 ने डिवाइड केलं 2y square divided by 2 plus 9 by 2y minus 10 by. Then 2 get cancel. Y square plus 9 by 2y is equal to minus 1. Then we have to add the third term. Here coefficient of y square is 1. Then we know that third term is equal to 1 by 2 into coefficient of y bracket. In this quadratic equation, variable is 1. Therefore, 1 by 2 into 9 by 2 bracket square. It means 9 by 4 bracket square is equal to 81 by 60. 9 square 81, 4 square 60. 1 by 2 as it is. Coefficient of y 9 by 2. 9 1 is 9, 2 2 is 4. 9 छेद 2 चा वर्ग 81 छेद 16. 81 छेद 16 आल्यानंतर काय म्हणता येईल बघा. ॲडिंग 81 by 60 on both sides. पहा दोन्ही बाजूमध्ये आपल्याला हे मिळवायचे. या ठिकाणी काय आहे y स्क्वेअर प्लस 9 by 2y प्लस 81 by 60 is equal to minus 5 plus
81/60. दोन्ही बाजूमध्ये 81/16 मिळवले. आता ही जी टर्म आहे ही ट्रायनॉमियल आहे, ही परफेक्ट स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर आहे ते कसं शोधायचं पहा. कोणत्या बायनॉमियलचा स्क्वेअर आहे ते कसं शोधायचं मी तुम्हाला सांगितलं आहे. काय करायचं, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं, y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट y, मिडल टर्मचं साइन घ्या प्लस, थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट घ्या, 81/16 चं स्क्वेअर रूट 9/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल. बघा पहिल्या पदाचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह, तिसऱ्याचं वर्गमूळ, त्याचा जो काय असतो वर्ग असतो, आणि पुढे काय होईल पहा -5 + 81/60. त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 16 × 5 -80 + 81/60 is equal to -80 + 81/60. y plus 9/4 bracket square. Here also y plus 9/4 bracket square. Y plus 9/4 bracket square is equal to 1/60. Here one more question in your mind. बघा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल, खरंच त्याचा स्क्वेअर केल्यानंतर हे येते, त्या बायनॉमियलचा स्क्वेअर केल्यानंतर हे येते का? तर बघा त्या ठिकाणी मी तुम्हाला तो स्क्वेअर करून दाखवतो. y plus 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर आपलं सूत्र आहे. we know that a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus a square plus 2ab plus b square. Here y plus 9/4 bracket square means firstly y square plus 2 into a y b 9/4 plus 9/4 a square plus b 2ab plus b square. Y square as it is plus 2 1s are 2 2s are 4. Therefore 9/2y plus 81/60. Y square plus 9/2y plus 81/60. This is the expansion of this square. अशा पद्धतीने तुम्हाला स्क्वेअर केल्यावर मिळतं. म्हणजे हा जर याचा स्क्वेअर तो आहे असं लक्षात घ्या. आता इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं, तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ. बघा दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. दिस इज फॉर युअर बेटर इन्फॉर्मेशन. y plus 9/4 is equal to plus or minus 1/4. 1 square root 1, 16 square root 4 plus or minus. In this way, y plus 9/4 is equal to 1/4 or y plus 9/4 is equal to minus 1. त्याचं स्क्वेअर रूट प्लस मायनस घ्या, कारण निगेटिव्हचा स्क्वेअर केला पॉझिटिव्ह येतो आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर केला काय येतो पॉझिटिव्ह. याला सॉल्व करा. y is equal to 1/4 minus 9/4 or y is equal to minus 1/4 minus 9. Y is equal to 1 minus 9/4 or y is equal to minus 1 minus 9/4. Therefore y is equal to minus 8/4 or y is equal to minus 10/4. Minus 10/4 or minus 8/4. Y is equal to minus 2 or y is equal to 5. 2 2s are 4, 2 5s are 10. It means minus 5/2 and y is equal to minus 2. These are the solutions for given quadratic equation. So the solution is that minus 2 comma 5 minus 5. In this way, we can solve the given quadratic equation by completing square method. These are the two types of example where I will ask in your examination. This is easy method, but remember that which are the steps for completing the square method. First, make the coefficient of x square become 1. Then added the third term. Remember the formula for third term. Third term is equal to 1/2 into coefficient of y. And then adding these two terms both sides, and
make the one side trinomial is a perfect square. By taking the square root of both sides, we can solve the roots of a quadratic equations. In this way, we can solve the given quadratic equation. This is the second method. In next period, we have seen third method, which is called as formula method. This is enough for today's lecture. If you have any problem, then ask me for your examination or any problem for your study. Then please tell me. This is enough for today's lecture. So we shall stop here.